श्रीराम समर्थ। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास 5वा अध्याय 8वा। सद्गुरुराया जय शरण तुझसी, त्यांच्या चुकती लक्ष 84। ही संतवाणी अट्टाहासी, गरजोनी सांगे सर्वत्र श्रीराम। सद्गुरु तुमचे जे सद्भक्त, अखंड अस्ति आज्ञांकित। नामनिष्ठानी वरदवंत, त्यासीही माझे नमन असो श्रीराम। तव सेवे सजे अति तत्पर, निरलसपणे सेवा थोर। जातीचाही न करिता विचार, नमन तयासी करीन श्रीराम। इतकेच नव्हे तव कुत्रा पाळीव, त्यासीही उपजे सद्भाव। तव स्पर्शे तो पुनीत सर्व, त्यासही मी वंदन करीन श्रीराम। भावार्थे करी लीला वर्णन, त्यासी नेती उद्धरून। हे संत वाक्य दृढ मनी धरून, लय करू छंद घेतसे श्रीराम। मागील समासी राम मंदिराचा, जुना इतिहास कथिला साचा। तसेच सभा मंडप वर्णनाचा, आरंभही थोडा ऐकिला श्रीराम। सभा मंडपाचे वरील भागी, लोखंडी बीम जागोजागी। तांदुळी फरशी खाली वर भागी, चुन्यामध्ये बैसविली श्रीराम। मुख्य मंदिर सभोवताली, प्रदक्षिणेची वाट ठेविली। खिडक्यांचा प्रकाश सभोवताली, पुरेसा सर्व भागी येतसे श्रीराम। सामानाकरिता ओसऱ्यात, कपाट वजा अलमाऱ्या आहेत। वेळ समजणे आवश्यक लागत, घड्याळ मोठे लावलेले श्रीराम। मंदिराची बिछाई ठेवण्याला, खोली आग्नेय दिशेला। पालखी आणि इतर सामानाला सोयीची अशी असे ती श्रीराम। महाद्वारात 2 खोल्या छोट्याशा असती काढलेल्या। एकीत शंकर गंगा मूर्ती स्थापिल्या, दुसरीत ब्रह्मचैतन्य महाराज श्रीराम। मध्यभागी भव्य महाद्वार, उत्तम दगडी मृग सिंहासने थोर। सभा मंडपाचे जोतेही सुंदर, न झिजणारे माठी व दगडाचे श्रीराम। दगड आणला 40 गावाहून, उत्तमसा परीक्षा करून। जोत्यास खर्च 6000हून अधिक लागला असे की श्रीराम। मध्यभागी भव्य महाद्वार, उत्तम दगडी सिंहासने थोर। त्यापुढे मारुतीरायाचे छोटे मंदिर, भोवती विश्रांती ओटे शहाबादी श्रीराम। वरील उघडा भाग मंडपाचा, असे चौफेर फरशीचा। रात्री प्रतिष्ठित मंडळींचा निद्रा आराम नवमीत श्रीराम। गच्चीवरील पूर्व भागावर 2 खोल्या असती समोर। एकीत महाराजांचे शयनागार, दुसरीत ग्रंथ संग्रह ठेविला असे श्रीराम। वरील उंचशा मध्य भागाला फरशी परी लावा केला। लाकडी जिनावर जाण्याला ठेविला असे सदोदित श्रीराम। त्याही वरील उंच स्थाना नाव आहे नगारखाना। तेथेही जाण्या लाकडी जिना केला लोखंडी जाळीचा श्रीराम। येथून पाहता दूरवरे जालना शहर दिसे सारे। रेल्वे स्टेशन त्याचे समोरे, सृष्टी सौंदर्य दिसे मनोहर श्रीराम। या स्थानाची छायाचित्रे घेतली निरनिराळे प्रकारे। निरनिराळ्या ठिकाणाहून चित्रकारे घेतली असती सुंदरशी श्रीराम। मंदिर दक्षिण भागी एक मोठा भव्य सुंदर चौक, त्या मध्यभागी वृंदावन देख, त्यात पादुका तेथील संतांच्या श्रीराम। या बाजूच्या दक्षिण भागाला उंच भव्य पाकशाळा, मोरी असे सांडपाण्याला हौदही पाणी साठविण्या श्रीराम। नैऋत्य दिशेस रामधान्याची कोठी, इतर खाद्य पदार्थासाठी काम भागण्यापुरती मोठी कामधेनू परी वाटतसे श्रीराम। कोठी पुढे हौद मोठे 2, महाराजे नाव दिले राम लक्ष्मण। 200 घागरीचे साठवण, राम पंक्तीस पाणी पुरत असे श्रीराम। चौकाच्या पश्चिम बाजूचे जुने घर माडीचे, हे आनंद सागरावेळीचे कवेलू छपराचे आहे ते श्रीराम। क्षमा। यापुढे टिनाची ओसरी, लहान पंक्तीसी जागा बरी। मोठी पंगत चौका भितरी, बसते 300 माणसांची श्रीराम। मंदिर आणि घरामधील
जागा पडून राहिला बोळ. महाराज पूर्वी येथील माडीवर बसत असती ते वेळी श्रीराम मागील भिंत नानाचार्यांनी बांधविली दगडविटांनी. ही सेवा त्यांच्या हातांनी श्रीराम सत्ते घडली असे श्रीराम. चौकाभोवताली काही खोल्या उत्तम अशा असती बांधलेल्या, त्यांचा उपयोग आल्या गेल्या होत आहे अद्यापि श्रीराम. कोठीच्या पश्चिमेकडे बैलगाईचे गोठे तिकडे, यापरी कोणतेही नसे साकडे. महाराजे सर्व सोय केली असे श्रीराम. येथून 300 फूट अंतरावर खदान आहे मोठी थोर, तिचे पाणी नाही पुरणार म्हणून विहीर खोदली श्रीराम. ती 60 हात खोदली, तिने पाण्याची सोय झाली. रेल्वे मंडळींनी सेवा केली, हातपंप बसविला नुकताच श्रीराम. खांडवीचे रामराव पाटील त्यांची रामसेवा बहुमोल. गतवर्षी पंपास लावणी नळ पाणी मंदिरामध्ये आणले श्रीराम. आत उतरण्या चढण्याला महाराजांनी घाट बांधला. 6000 खर्च आला ओटे बसण्यास बांधले श्रीराम. गावातील बरीच मंडळी फिरण्यास येती सायंकाळी, येऊनी बसती या स्थळी प्रसन्न मने करून या श्रीराम. महाराज या स्थानाप्रती रामतीर्थ कुंड नाम देती, त्याची निगाही ठेविती तीर्थापरी सर्वजण श्रीराम. या रामकुंड तीर्थाचे पाणी रुचकर आणि निर्मळवाणी. ग्रहण आणि इतर पर्वणी स्नान करण्या येती बहु श्रीराम. क्षमा. या कुंडाच्या पश्चिम भागात खदान आहे. त्या पाण्यात कपडे धुण्यास उपयोग होत, स्नानही कित्येक करतात श्रीराम. कुंडाच्या ईशान्य भागात लहान वृंदावन तेथ सीताराम महाराजांची समाधी म्हणत श्री महाराजांचे पुत्र हे श्रीराम. मंदिराभोवतीचे पटांगण 3 एकराचे जाण, ते मिळाले सरकारकडून, ती हकीकत पुढे येईल श्रीराम. मंदिरातील उपासनाक्रम खंड चाले यथाक्रम, अजून चालला सर्वोत्तम महाराज पुण्यप्रतापे श्रीराम. सकाळीच काकड आरती रामाला, प्रार्थना पदेही म्हणती त्या काला. नंतर अभिषेक रामरायाला प्रतिदिनी होत असे श्रीराम. 2 प्रहरी नैवेद्य होई, आल्या तिथा भोजन त्या समयी. विन्मुख कोणीही न जाई, महाराज प्रथा ही सुरू असे श्रीराम. येथील एक नवल दिसे, भिक्षे वाचून येवा नसे. 50 जणांचा खर्च भागत असे महाराज पुण्यबळे करुणी श्रीराम. 3रे प्रहरी असे पुराण, संत ग्रंथांचे होय वाचन. कधी काळी त्याचे विवरण वाचणार करती यथामती श्रीराम. सायंकाळी उभ्याने भजन, आरतीस असती सर्वजण. आरती नंतर अष्टके सवाया जाण म्हणती प्रेम भरे करुनिया श्रीराम. नंतर दासबोध मनोबोध वाचन, त्यानंतर रात्रीचे भोजन. भोजनानंतर पंचपदी होऊन शेजारती नित्य होत असे श्रीराम. तारेचे कुंपण हद्दीस भोवार, उत्तरेस बाहेर जाण्याचे द्वार. पाटी लोखंडी त्याच्यावर श्रीराम मंदिर या नावाची श्रीराम. हा सभा मंडप वा महाराज प्राण, जरी बहुत दिन राहावा टिकून. ऐसे वाटे मनापासून तरी लक्ष पूर्ण याकडे वेधवावे श्रीराम. हा महाराज स्मारक अध्याय 8वा. आठवणी महाराज हृदीस आठवा, इतर आठवण ठेवा 8व्याची श्रीराम. या समास श्रवणाचे फल फार काय जन्म होईल सफल. महाराजा हृदी ठेवणी चिरकाल, राम नाम घ्या आवडीने श्रीराम. इति श्री श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे महाराज सभा मंडप वा स्मारक वर्णन नाम अष्टमोऽध्यायान्तर्गतः पंचमः समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास. पहिला अध्याय 9वा. सद्गुरु चरणी नमावे लागे, हे तर सांगणेच न लगे. मस्तक आपोआप नमू लागे, त्यांचे चरणी साष्टांगे. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. जरी चरिवनी धेनू 8वी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम.
सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम.